आता पूजाच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत 6th क्लासचा जो अँगल चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण जो फर्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे आपल्याला दिलेला आहे इंटिरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल. ठीक आहे, तर इंटिरियर आणि एक्सटेरियर अँगल असतं काय ते आपण पाहूया. जर आपल्याकडे एखादा त्रिकोण दिलेला असेल किंवा असा कोन काढून दिलेला असेल, ठीक आहे, तर याच्या ह्या कोनाच्या आतमधल्या बाजूला जो की आतमधल्या बाजूला जो काही कोन बनतो त्याला आपण काय म्हणणार, इंटिरियर अँगल. ठीक आहे, आणि ह्या कोनाच्या बाहेरच्या बाजूला, ठीक आहे, म्हणजे हा जो बाहेरचा जो कोन असेल, ठीक आहे, ह्या जो काही संपूर्ण कोन येणार असेल त्याला आपण काय म्हणणार, तर एक्सटेरियर अँगल. काय म्हणणार त्याला आपण, एक्सटेरियर अँगल. ठीक आहे, हा इंटिरियर आणि एक्सटेरियर अँगल हा त्रिकोणामध्ये सर्वात जास्त वापर केला जातो आणि 9th क्लासमध्ये. ठीक आहे, आतमधल्या बाजूला बनणारे सगळे जे कोन असतात ते इंटिरियर असतात, इंटिरियर अँगल त्यांना आपण म्हणतो. आणि बाहेरच्या बाजूला ह्या बाजूला बनणारा जो आपला कोन असतो त्याला आपण काय म्हणतो, तर एक्सटेरियर अँगल त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आणि हा 9th क्लासमध्ये प्रमेय सुद्धा आहे. ठीक आहे, आपल्याला याच्यामध्ये एक्सटेरियर अँगल आणि इंटिरियर अँगल तर यांच्यामध्ये बनणारे जे पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दलचं आपल्याला पॉईंट हे विचारलेले आहे. पॉईंट कोणकोणते असतात ते सांगायचे आपल्याला. ते एक अशी आकृती तुम्हाला त्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला नावसुद्धा दिलेले आहे. हा इथं सी दिलेला आहे. ठीक आहे, हा बिंदू तुमचा ए बी आहे. तुमच्यानंतर हा जो बिंदू दिला आहे तो तुम्हाला ए दिलेला आहे. ठीक आहे, आता याच्या आतमध्ये असे तुम्हाला 3 पॉईंट दिलेले आहे. त्याच्यामध्ये हा एम आहे, हा एन आहे आणि हा पी आहे. बाहेरच्या बाजूला म्हणजे आपल्याला दिलेला आहे इकडे एक बिंदू ए दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडल्या बाजूला दिलेला आहे एक बिंदू तो दिलेला आहे आपल्याला आर दिलेला आहे. आणि याच्यावर ह्या म्हणजे आपली ही जी बाजू या बाजूला एक आणखीन बिंदू दिला आहे तो म्हणजे डी दिलेला आहे. काय दिलं आहे, डी दिले. अशा प्रकारची आकृती तुम्हाला पुस्तकामध्ये दिली आहे. तर याच्यामध्ये जे इंटिरियर पॉईंट आणि एक्सटेरियर पॉईंट म्हणजे नेमके काय ते आपल्याला ठरवायचं. ठीक आहे, आताच मी म्हटलं आतमधल्या बाजूला बनणाऱ्या अँगलला काय म्हणतो आपण, इंटिरियर. ठीक आहे, तर आतमधले बनणारे हे जे सगळे बिंदू असणार यांना काय म्हणणार आपण, इंटिरियर पॉईंट. म्हणजे जो इंटिरियर अँगल बनला त्याच्या आतमधल्या बाजूला हे जे पॉईंट मिळत आहे आपल्याला कोणकोणते, तर पॉईंट एन, पॉईंट एम, पॉईंट पी, हे सगळे पॉईंट काय झाले आपले, तर इंटिरियर पॉईंट. ठीक आहे, या सगळ्यांना पॉईंटना काय म्हणणार आपण, इंटिरियर पॉईंट आपण यांना म्हणणार आहोत. ठीक आहे, आता बाहेरच्या बाजूला जो आपल्याला पॉईंट आर आणि पॉईंट ए जे मिळाले ते आपल्याला कुठं मिळाले, अँगलच्या बाहेरच्या बाजूला. आणि बाहेरच्या बाजूला असणाऱ्या अँगलला काय म्हणतो आपण, एक्सटेरियर अँगल. काय म्हणतो आपण, एक्सटेरियर अँगल म्हणतो. ठीक आहे, तर मग हे जे पॉईंट असणार आहे म्हणजे कोणते, पॉईंट ए आणि त्याच्यानंतर आर हे दोन्ही काय असतील आपला एक्सटेरियर पॉईंट. काय असणार आहे ते आपले दोन्ही पण एक्सटेरियर पॉईंट आपण त्यांना म्हणणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट पहा आपल्याला जी काही कोन दिलेला आहे संपूर्ण कोन म्हणजे कोन कोणता, ए बी सी. ठीक आहे, हा जो ए बी सी कोन दिला आहे याच्यावर सुद्धा आपल्याला एक पॉईंट दिला आहे. कोणता दिला आहे, डी. तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, तर या जो डी पॉईंट आहे या डी पॉईंटला आपण काय म्हणणार, तर पॉईंट इन अँगल. काय म्हणणार या डी पॉईंटला आपण, जो पॉईंट आपल्याला दिलेला आहे कोणता, तर डी. ठीक आहे, याला म्हणणार आपण पॉईंट इन अँगल. काय म्हणणार आपण याला, पॉईंट इन अँगल. ठीक आहे, म्हणजे तो आपल्याला अँगलच्या वर काय मिळत आहे, तो पॉईंट मिळणार आहे म्हणून त्याला आपण पॉईंट इन अँगल म्हणणार. ही झाली आपल्या इंटिरियर आणि एक्सटेरियर बद्दलची माहिती. याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय क्वेश्चन पाहणार. ठीक आहे, इथं बुकमध्ये पाहू शकता तुम्हाला टाईप्स ऑफ अँगल आणि पिक्चर दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल कोणता आहे हे तुम्हाला फाउंड करायचं सांगायचं. ठीक आहे, चला एक एक करून पाहूया. पिक्चरमध्ये दिलं आहे पिक्चर आणि इकडे दिलं आहे आपल्याला टाईप्स ऑफ अँगल असा एक आपण आपल्याला बॉक्स आहे. तर सगळेच अँगलचे तुम्हाला नाव दिले आहे. ठीक आहे, झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ॲप्टिट्यूड अँगल, सेट अँगल, रिप्लेस अँगल आणि कंप्लीट अँगल. ठीक आहे, आता कसे फाउंड होतात हे अँगल आपल्याला पाहायचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा तुम्हाला जो फर्स्ट दिलेला आहे झिरो अँगल. काय दिलं आहे, झिरो अँगल. त्याच्यामध्ये पहा तुम्हाला काय म्हटलं आहे, व्हेन अ पेपर फॅन इज क्लोज ऑफ झिरो अँगल इज फॉर्म बिटवीन द टू एजेस ऑफ अ फॅन दिस मेजर ऑफ अ झिरो अँगल इज रिटन ॲज अ झिरो. ठीक आहे, जर आपल्याकडे असा एखादा फॅन असा आपल्याकडे असेल, ठीक आहे, याचे ज्या दोन्ही एजेस आहे आपण काय म्हटलं, ही वाली एजेस आणि ही वाली एजेस, या दोन्ही एजेस जर आपण काय केलं, जॉईन केलं आणि एकाच याच्यावर आपण ठेवलं. जसं तुम्ही पाहता एकाच याच्यावर ठेवलं तर इथं जो अँगल फॉर्म होणार आहे आपला, ठीक आहे, कोणता अँगल फॉर्म होणार आहे आपला, झिरो अँगल फॉर्म होणार आहे. आपल्याला कोणता अँगल मिळेल आपल्या याच्या ठिकाणी, आपल्याला झिरो मिळेल. जर आपण आता जे घड्याळीचं उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये जर आपल्याला दाखवायचं असेल, ठीक आहे, आपली ती घड्याळ 12, 6, 3 आणि हा आपला 9. ठीक आहे, घड्याळमध्ये जर आपल्याला झिरो अँगल दाखवायचे तर कसं, तर मोठा काटा पण 12वर आणि जो छोटा काटा असेल तो पण 12वर. ठीक आहे, म्हणजे दोन्ही एजेस एकाच ठिकाणी येणार त्यावेळेस कोणता अँगल फॉर्म होतो आपला, तर झिरो अँगल फॉर्म होतो. काय होतो आपला, झिरो अँगल हा फॉर्म होतो. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर याच्यामध्ये सेकंडमध्ये पहा ॲक्यूट अँगल. ठीक आहे, आता ॲक्यूट अँगल म्हणजे काय, परत पायाच्यामध्ये आपल्याला माहिती दिली आहे ती आपण पहिल्यांदा वाचूया नंतर आपण समजून घेऊया. ठीक आहे, बाय कीपिंग वन एजेस ऑफ द फॅन फिक्स अँड रोटेट द अदर एजेस. ठीक आहे, म्हणजे माझा हा फॅन असेल, ठीक आहे, तर माझी याची जी खालची एजेस आहे मी याला फिक्स केली. काय केली, फिक्स केली. आणि याची वरची जी एजेस आहे, ठीक आहे, ती फक्त मी काय करते अशी थोडीशी रोटेट केली. ठीक आहे, म्हणजे असा हा
एवढा ओपन करत असेल, ठीक आहे. तर इथं जो फाउंड होणारा जो अँगल आहे, ठीक आहे, त्या अँगलला काय म्हणतो तो आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण ॲक्यूट अँगल म्हणणार आहे, ठीक आहे. आता इथं आपल्याला हीच माहिती दिली की आपल्याला खालची एजेस काय करायचे, फिक्स करायचे आणि सेकंड जी एजेस आहे ती थोडीशी काय करायची आपल्याला रोटेट करायची, ठीक आहे. तो फॉर्म होणारा अँगल म्हणजे काय असणार आहे आपल्याला ॲक्यूट अँगल असणार आहे, ठीक आहे. आता हा ॲक्यूट अँगल आपल्याला मिळत आहे, मग तो किती ते किती मेजरचा असणार आहे, ठीक आहे. तर ते पहा, इट्स मेजर इज ग्रेटर दॅन, ठीक आहे. आता ग्रेटर दॅन कशापेक्षा असला पाहिजे, आपल्या शून्यापेक्षा. कारण शून्य जर येत असेल तर तो काय असणार आहे, झिरो अँगल. मग कशापेक्षा ग्रेटर असला पाहिजे, आपल्या शून्यापेक्षा तो ग्रेटर असला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे याच्यापेक्षा आपला मोठा असला पाहिजे. आणि लहान कशापेक्षा असला पाहिजे आपल्याला, अँड लेस दॅन कितीमधले आपल्याला, तर आपल्याला 90 पेक्षा लहान असणारा नंबर पाहिजे, ठीक आहे. म्हणजे 0 पेक्षा मोठा पाहिजे आणि 80 पेक्षा काय पाहिजे, तर आपल्याला लहान पाहिजे. असा जे काही नंबर येणार, ठीक आहे. याच्यामध्ये फॉर्म होणारे जे काही अँगल असतील ते सगळे कोणते अँगल असणार आहे, आपले ॲक्यूट अँगल. म्हणजे किती डिग्रीपासून सुरू झाले पाहिजे, 1 डिग्रीपासून तर किती डिग्रीपर्यंत असणार आहे, 89 डिग्रीपर्यंत असणार आहे सगळे अँगल, ठीक आहे. सगळे अँगलच्या मेजरमेंट जे काही येणार, ठीक आहे. म्हणजे 1 डिग्रीपासून 90 पर्यंत सुरू होणाऱ्या अँगलला काय म्हणणार आपण, ॲक्यूट अँगल म्हणणार आहोत. नेक्स्ट पाहूया राईट अँगल, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आपल्याला, राईट अँगल. हेअर अँगल इज फॉर्म, ठीक आहे. द मेजर ऑफ राईट अँगल इज, ठीक आहे. असं त्यांनी आपल्याला म्हटलं आहे. ते असं आपण आता पाहूया, ठीक आहे. हा जो फॅन आहे याची जर मी खालची एजेस काय केली, फिक्स केली आणि ऑपोजिट जी काही एजेस आहे ती थोडीशी मी काय केली, अशी याला अशी मी बेंड करत असेल, ठीक आहे. अशा प्रकारे आता मी हे ते चिपकून घेतलं नाही, पण तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. असा मला एक कोन तयार होत असेल, ठीक आहे. इथं पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये असा कोन तयार होत असेल तर तो जो अँगल असतो, ठीक आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा, म्हणजे आपल्या घराच्या जो भिंती असते आणि खालचा फ्लोर, ठीक आहे, याच्यामध्ये तयार होणारा हा जो अँगल आहे, ठीक आहे. हा अँगल कितीचा असतो, आपल्याला 90 डिग्रीचा. यालाच काय म्हणतो आपण, राईट अँगल. काय म्हणतो याला आपण, राईट अँगल, ठीक आहे. तर याचं जे आपल्याला हे असतं माप असतं, ठीक आहे, ते किती असायला पाहिजे, तर पूर्णतः 90च असायला पाहिजे. ना 90पेक्षा कमी ना 90पेक्षा जास्त, ठीक आहे. बरोबर 90 असेल त्याला काय म्हणणार आपण, राईट अँगल आपण म्हणणार आहोत, ठीक आहे. इथं आपल्याला लिहायचं आहे, तुम्हाला जे ब्लँक पेसेस दिले तिथं तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशन लिहत जायचं, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया 3 नंबर ॲप्ट्यूड अँगल. हेअर अँगल इज फॉर्म, ठीक आहे. आता अँगल कसा फॉर्म होतो ते पाहणार आहोत, ठीक आहे. आता याच्यामध्ये नंतर नेक्स्ट म्हटलं आहे की मेजर इज द ग्रेटर दॅन अँड लेस दॅन, ठीक आहे. आता ग्रेटर दॅन किती आणि लेस दॅन किती ते पाहण्या अगोदर आपला परत जर आपण फॅन घेत असेल आपला हा, ठीक आहे. मी हा फॅन घेतला, याची ही जी खालची एजेस आहे ही वाली ही मी फिक्स केली आणि याला जर मी असं पूर्णपर्यंत असं ओढत नेलं, ठीक आहे. मी हे फिक्स केलं नाही आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं पाहू शकता. म्हणजे हे माझं असं एजेस आहे आणि याला मी असं फिक्स करत करत जर समजा नेलं, मी खाली ठेवते, पहा इकडे अशा प्रकारचं जर माझं अँगल फॉर्म होतं, ठीक आहे. म्हणजे 90च्या इकडल्या बाजूला जर माझा अँगल येते ते अँगल फॉर्म होत असेल तर ते जे अँगल असणार ते काय असणार आहे, आपल्या ॲप्ट्यूड अँगल असणार आहे. आणि ते किती डिग्री असायला पाहिजे, आपल्या 90 म्हटलं तर किती येणार आपलं, राईट अँगल. तर मग त्याच्यानंतर येणार आहे म्हणजे किती, 91 पासून सुरू होणारे आणि 180पेक्षा किती एकने कमी असणारे, किती 180 जो असेल आपला त्याच्यापेक्षा एकने कमी असणारं जे काही अँगल आहे या सगळ्या अँगलना काय म्हणणार, तर आपण ॲक्यूट अँगल म्हणणार आहोत, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आता आपलं स्ट्रेट अँगल. काय दिले आपल्याला, स्ट्रेट अँगल त्यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय ते आपण पाहण्यासाठी आपण इथं परत डायग्राम काढून घेऊया, ठीक आहे. तुम्हाला समजवण्यासाठी पहा, ही मी घेतलेली आहे फोल्डिंग फॅन घेतला आहे आणि याला जर मी असं पूर्ण मोकळं केलं, इथं तुम्ही पाहू शकता हा माझा फॅन होता, याला मी काय केलं, असं पूर्णतः मोकळा केलेला आहे, ठीक आहे. आणि इथून ते इथपर्यंत आता जो फॉर्म झालेला अँगल आहे, ठीक आहे, म्हणजे हा पूर्ण कंप्लीट अँगल, ही लाईन कशी दिसत आहे तुम्हाला, आता स्ट्रेट दिसत आहे, सरळ दिसत आहे, ठीक आहे. तर हा जो अँगल असणार आहे माझा, त्या अँगलला काय म्हणणार आपण, स्ट्रेट अँगल. म्हणजे याचं कंप्लीट मेजरमेंट किती असायला पाहिजे, 180 180 याचं कंप्लीट मेजर येत असेल तर आपल्या एखाद्या अँगलचा तो जो अँगल आहे तो असणार आहे आपला काय, तर स्ट्रेट अँगल असणार आहे. काय असणार आहे आपला, स्ट्रेट अँगल. इथं म्हटलं सुद्धा आहे आपल्याला, दिस इज अ स्ट्रेट लाईन फॉर्म बाय 2 एजेस. म्हणजे आपले हे फॅनच्या ज्या टोनी एजेस आहे ज्या आपण काय केल्या, स्ट्रेट केल्या, त्याच्यामुळे जो काय होतं आपला एक अँगल फॉर्म होता, ठीक आहे. त्या अँगलला काय म्हणतो आपण, तर स्ट्रेट अँगल म्हणतो. आणि याचं स्टँडर्ड मेजर किती असलं पाहिजे, 180 आपलं असलं पाहिजे. नेक्स्ट पाहूया रिफ्लेक्स अँगल, ठीक आहे. आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे नेमकं काय, हा जर माझा स्ट्रेट अँगल येत असेल, ठीक आहे, हा कंप्लीट माझा 180चा आहे आणि हा माझा काय येत आहे ते असेल स्ट्रेट अँगल येत असेल, तर ह्या स्ट्रेट अँगलच्या थोड्याशा खाली, ठीक आहे, स्ट्रेट अँगलच्या थोडंसं खाली इतकेपर्यंत पाहू शकता. हा रेस हा माझा स्टार्टिंग पॉईंट असेल तर हा थोडंसं खाली आणि त्याच्यानंतर 360 पेक्षा थोडंसं खाली, ठीक आहे. एवढ्या याच्यामध्ये म्हणजे हा एवढा पोर्शन तुम्ही पाहू शकता, मी ग्रीन पेनने काढलेला हा जो सगळा पोर्शन आहे तो काय असणार आहे आपला, रिफ्लेक्स अँगल. काय असणार आहे आपला, रिफ्लेक्स अँगल त्याला आपण म्हणू, ठीक आहे. याचं मेजरमेंट किती असेल, म्हणजे 180 पेक्षा काय पाहिजे आपल्याला जास्त, म्हणजे 180 अँड 1 म्हणजे 181 ते कितीपर्यंत पाहिजे आपल्याला,
299 पर्यंत 299 पर्यंत म्हणजे 299 पर्यंत एवढ्या मापामध्ये येणारे जे काही अँगल असणार आहे ते सगळे अँगल म्हणजे काय असणार आहे आपले रिफ्लेक्स अँगल त्यांना आपण म्हणणार आहोत. ठीक आहे, इथं पाहू शकता आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलंय, द अँगल फॉर्म इन द पिक्चर इज द रिफ्लेक्स अँगल. जी पिक्चर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फॅन दाखवलाय ना तो काय झाला आपला एक स्ट्रेट अँगलच्या थोडंसं आणखीन खाली आलेला आहे. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला पिक्चरमध्ये, म्हणून तो अँगल काय झाला आपला रिफ्लेक्स अँगल. आता समोर पहा, द अँगल फॉर्म हेअर द लार्जर दॅन द स्ट्रेट अँगल. आताच म्हटलं मी स्ट्रेट अँगलपेक्षा तो काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे, तो त्याला काय म्हणतो आपण रिफ्लेक्स अँगल म्हणणार आहे. ठीक आहे, द मेजर ऑफ दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180 म्हणजे 180 पेक्षा हा नंबर काय आपला मोठा आहे, म्हणजे मेजर किती असला पाहिजे 180 पेक्षा जास्त, आणि लेस दॅन किती 360 म्हणजे 360 पेक्षा काय असला पाहिजे लहान असला पाहिजे. ठीक आहे, तर या याच्यामध्ये एवढ्या याच्यामध्ये बनणारे जे काही अँगल असणार, जी काही डायग्राम असेल, जे काही कोन बनत असेल त्या अँगलला त्या कोनला काय म्हणणार आपण रिफ्लेक्स अँगल म्हणणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट दिले आपल्याला कम्प्लीट आहे. आता कम्प्लीट अँगल म्हणजे नेमकं काय, ठीक आहे ते पाहूया. ठीक आहे, जर माझ्याकडे इथे एक पोल आहे, काय इथे माझ्याकडे एक पोल आहे असं जमिनीशी तो टाकलेलं आहे. ठीक आहे, आता मला काय करायचं, या पोलाची मी जर प्रदक्षिणा करत असेल, जसं आता वटसावित्री बाया काय करतात वडाची पूर्ण प्रदक्षिणा करतात. ठीक आहे, तर मग प्रदक्षिणा इथून सुरू केली. ठीक आहे, अशी गोल गोल फिरत परत काय ठिकाणी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणून मी सुरू केली त्याच ठिकाणी जर मी परत येत असेल म्हणजे पूर्ण असं एक कंप्लीट चक्कर माझा होत असेल. ठीक आहे, तर जो तिथं जो बनणारा जो अँगल आहे तो किती बनतो आपला 360चा 360चा आपला तो कंप्लीट अँगल म्हणजे एक अँगल तयार होतो. म्हणून याला काय म्हणणार आपण कंप्लीट अँगल. काय म्हणणार आपण कंप्लीट अँगल. म्हणजे एका वडाच्या झाडाखाली म्हणा किंवा एखादा पिलरच्या खाली किंवा आपण असे कंप्लीट गोल फिरून येत असेल. ठीक आहे, ते झालं आपलं कंप्लीट अँगल. ते असतं 360 म्हणजे 360 अंश. ठीक आहे, तेच आपल्याला इथं पिक्चरमध्ये दिलं आहे. जो आपल्याकडे फॅन होता तो कंप्लीट पूर्ण काय केलेला आहे ओपन केलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण कंप्लीट अँगल म्हटलं आहे. इथं पाहू शकता इन्फॉर्मेशनमध्ये, इन दिस पिक्चर अ कंप्लीट फॅन हॅज बीन फॉर्म्ड अँड बोथ. ठीक आहे, म्हणजे जो आपला फॅन होता तो काय झाला आपल्याला कम्प्लिटली काय झालं आहे ओपन झालं आहे, आणि बोथ एजेस आर काय झाले आपल्याला मीट एक्झॅक्टली म्हणजे त्याच्या जे दोन्ही एजेस होत्या ते दोन्ही एजेस काय झाल्या एकमेकीला एक्झॅक्ट मीट झालेले आहे. दिस अँगल इज कॉल्ड अ कम्प्लीट अँगल. त्या अँगलला काय म्हणणार आपण कंप्लीट अँगल म्हणणार. द मेजर ऑफ अ कंप्लीट अँगल इज 360 डिग्री. किती असणार पाहिजे त्याचं मेजरमेंट 360 डिग्री. 360 डिग्री म्हटलं की आपल्याला काय म्हणायचं आहे कंप्लीट अँगल. 180 म्हटलं तर स्ट्रेट अँगल, आणि 90 म्हटलं तर काय तर आपला राईट अँगल. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त दोन अँगल, म्हणजे हे जे दोन अँगल यांचे जे मेजरमेंट आहे ते थोडेसे जास्त असतात, म्हणून ते तुम्हाला थोडंसं व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे. बाकीच्या अँगलचं मेजरमेंट तर एकच राहणार. ठीक आहे, म्हणजे कसं 0 अँगल म्हटलं तर किती आला पाहिजे आपला 0 अंश आला पाहिजे. स्ट्रेट अँगल म्हटलं तर 180 आला पाहिजे. कंप्लीट अँगल म्हटलं तर किती आला पाहिजे आपला 360 आला पाहिजे. ठीक आहे, आणि राईट अँगल म्हटलं तर किती आला पाहिजे आपला 90 आला पाहिजे. म्हणजे हे जे अँगल आहे चारही अँगल हे तर फिक्स आहे, यांच्या किमती ह्याच राहणार, याच्यापेक्षा जास्त पण नाही याच्यापेक्षा कमी नाही. एवढी जर मेजरमेंट असेल तर त्या अँगलना आपण तेच नाव घेणार, म्हणजे 0 अँगल, स्ट्रेट अँगल, कंप्लीट अँगल आणि राईट अँगल. आणि याच्यानंतर जे मधातले येणारे अँगल आहे त्यांना आपण त्याच्यानुसार आपल्याला आपण इथं इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला हा पूर्णतः समजलेला असेल. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण याची कंप्लीट एक्सरसाइज पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्हाला अँगल आणि अँगल कसे फॉर्म होतात त्याची माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे, हा समजला आहे की तुम्हाला अँगल तर मला नवीन कमेंटमध्ये नक्की कळून सांगा.